महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची निवड बिनविरोध. महापालिकेची पहिली बैठक संपन्न. जालना महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर आज पहिली सभा पार पडली. या सभेत स्वीकृत नगरसेवकांची निवड बिनविरोध पार पडली आहे. या निवडीत भाजपचे 3, शिवसेनेचा 1 स्वीकृत नगरसेवक बिनविरोध निवडला गेला आहे, तर अपात्र ठरलेल्या भाजपच्या 2 स्वीकृत नगरसेवकांची निवड नंतर करण्यात येणार असल्याचं महापौर वंदना मगरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान आजच्या सभेत भाजपकडून सिद्धिविनायक मुळे, अर्जुन गेही, विनोद रत्नपारखे यांची तर शिवसेनेकडून अश्विन आंबेकर यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून बिनविरोध निवड करण्यात आल्याचं महापौरांनी जाहीर केलं. मॅडम, काय सांगाल? आज सभा निवड झाली, काही सदस्यांची निवड करण्यात आली आहे आणि त्यांची नावं काय? आज जालना महानगरपालिकेतील पहिली सभा झालेली आहे. या सभेमध्ये स्वीकृत सदस्याचे नामनिर्देशन करण्यात आलेले आहे. श्री विनोद विठ्ठलराव रत्नपारखे भारतीय जनता पार्टीकडून, श्री अश्विन भास्कर आंबेकर शिवसेनेकडून, श्री सिद्धिविनायक वसंत मुळे भारतीय जनता पार्टी, श्री आनंद विश्वापा अर्जुन कबूलमल गेही भारतीय जनता पार्टीकडून स्वीकृत सदस्याची यांची निवड झालेली आहे. काही 2 अर्ज अपात्र झाले होते, त्यांची निवड नंतर होईल. दुसरा प्रश्न आहे, जालन्यातील सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्प आहे तो रखडलेला आहे. महापालिकेकडे 16 कोटी रुपयांचा देण्याअभावी हा प्रकल्प रखडला. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी महापालिकेकडून काय पाठपुरावा केला जाईल? त्यासाठी नक्कीच पाठपुरावा होईल. सध्या आता पहिलीच ही बैठक झालेली. यामध्ये ज्या समित्या झालेल्या आहेत त्या समित्यातून स्वच्छता, आरोग्य, पाणी पुरवठा, शिक्षण व विद्युत अशा सर्व विषयावर आम्ही नक्कीच पूर्ण जे जालना शहरातल्या समस्या असेल त्याच्यावर नक्कीच आम्ही पूर्ण काम करू. महानगरपालिकेत कोणकोणत्या समिती आज गठीत करण्यात आल्या? आज महानगरपालिकेतील गठीत केलेल्या समित्या ज्या आहेत, स्वच्छता व आरोग्य, पाणी पुरवठा व जल निस्तारण, आणि 3री शिक्षण व विद्युत, आणि 4थी बांधकाम व स्थायी समिती, महिला बाल कल्याण अशा समित्या आज गठीत केलेल्या आहेत. आणि प्रभाग समितीमध्ये 1, 2, 3, 8 सेंट्रल नाका व 4, 5, 6, 7 आझाद मैदान व 9, 10, 15, 16 डबल जिम व 11, 12, 13, 14 छत्रपती संभाजी उद्यान असे 16 प्रभागाचा 4 प्रभागाचा एक झोन असेल. याप्रमाणे ही झोन करण्यात येणार आहे.